द्रव्य म्हणजे माहिती आहे ना, आजूबाजूला जे काही दिसतंय आपल्याला ते काय आहे, द्रव्य. पाणी पण द्रव्य आहे, हवा पण द्रव्य आहे, भिंती पण द्रव्य आहे, सगळंच द्रव्य आहे. लक्षामध्ये त्याचं रासायनिक वर्गीकरण जे आहे, सो रासायनिक वर्गीकरण हे आपण 3 पद्धतीनं करतो. मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण, असं 3 पद्धतीनं आपण काय करत असतो, त्याचं रासायनिक वर्गीकरण करत असतो. आता मूलद्रव्य हे 3 प्रकारचे असतात. मूलद्रव्य म्हणजे काय रे? मूलद्रव्य म्हणजे काय? सो ज्यापासून, आलं लक्षामध्ये, मूलद्रव्य म्हणजे ज्यापासून सगळे द्रव्य तयार झालेले आहे, मॅटर तयार झालेलं आहे, सो त्याला काय म्हणायचं, मूलद्रव्य. समजा आपल्या आजूबाजूला हवा आहे, हवा कशापासून तयार झालेली आहे, ऑक्सिजन या मूलद्रव्यापासून तयार झालेली आहे. हायड्रोजन हे मूलद्रव्य आहे, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड संयुग आहे ॲक्च्युली, मी सांगतो तुम्हाला समजावून. सो जगातली प्रत्येक गोष्ट ही मूलद्रव्यापासून तयार झालेली आहे. कशापासून तयार झालेली आहे? मूलद्रव्यापासून तयार झालेली आहे. सगळं लिहून देतो तुम्हाला. जगातलं जेवढं काही मॅटर आहे ते सगळं कशापासून तयार झालेलं आहे? मूलद्रव्यांपासून तयार झालं आहे. मूलद्रव्य म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फेरस वगैरे वगैरे. ज्ञात मूलद्रव्य किती आहेत रे? नाही, 118 आहेत. किती आहेत? 118 आहे. सो त्यापैकी नैसर्गिक जे आहे म्हणजे निसर्गात सापडणारे, सो ते किती आहे? 92 आहे. नैसर्गिक मूलद्रव्य किती आहे सध्याच्या पोझिशनमध्ये? 92 आहे. म्हणजे निसर्गात सापडणारे आहेत हे 92. ज्ञात मूलद्रव्य किती आहे? 118. मग जग किती मूलद्रव्यांपासून तयार झालेलं आहे सध्याच्या पोझिशनमध्ये? याच्यात ॲड पण होऊ शकतात भविष्यात. सो आधी म्हटलं जायचं पंचमहाभूतांपासून तयार झालेलं आहे, म्हणजे 5 गोष्टींपासून तयार झालेलं आहे. त्याच्यावर रिसर्च करण्यात आली. पंचमहाभूत म्हणजे अग्नी आहे, आकाश आहे, इथर म्हणजे पोकळी आहे आपल्या आजूबाजूची, अवकाश ज्याला म्हणतो, बरोबर. सो त्याच्यानंतर जमीन आहे. सो असे पंचमहाभूत होते ना, जल, वायू, अग्नी, तुम्ही ऐकले असतील हे. सो अशा पंचमहाभूतापासून सृष्टीची निर्मिती झालेली असं म्हटलं जायचं. पण रिसर्च केल्यानंतर लक्षात यायला लागलं की अग्नी म्हणजेच काय रे? ऑक्सिडेशन प्रक्रिया आहे, बरोबर. सो जमीन म्हणजे जमिनीत एक नाही, असं पूर्ण आपलं जे विश्व आहे ते पंचमहाभूत नाही. सध्याच्या पोझिशनमध्ये किती मूलद्रव्यांपासून बनलेलं आहे? 118 मूलद्रव्यांपासून बनलेले आहे. आता हे जे 118 मूलद्रव्य आहे ते आपण 3 गटात वर्गीकृत करतो. सो याची सविस्तर माहिती आपल्याला पिरियॉडिक टेबल नावाचा टॉपिक आपण शिकणार आहोत, आवर्त सारणी. सो आपण याचे 3 भाग करतो: धातू, अधातू आणि धातू सदृश्य. त्याला काय म्हणतो आपण? धातू सदृश्य. नॉर्मली आपण 3 गटात याचं वर्गीकरण करतो: धातू, अधातू आणि धातू सदृश्य. मूलद्रव्य म्हणजे कळालं तुम्हाला? सो जगात जेवढं काही द्रव्य आपल्या आजूबाजूला दिसते दिसत नाही, जे काय असेल ते 118 मूलद्रव्यांपासून बनलेलं आहे. सो ते जे 118 मूलद्रव्य आहे त्यापैकी नैसर्गिक 92 मूलद्रव्य आहे, बाकी मानवनिर्मित आहे. धातू, अधातू आणि धातू सदृश्य असे त्याचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. आणि तुम्हाला माहिती असेल, मी तुम्हाला सांगितलं होतं की मूलद्रव्य कुठल्याही भौतिक किंवा रासायनिक प्रक्रियेत नष्ट होत नसतात बरं का. मी तुम्हाला सांगितलं होतं भौतिक प्रक्रिया करा किंवा त्याची रासायनिक प्रक्रिया करा. कोणती प्रक्रिया करा, मूलद्रव्य नष्ट होत नाही. मूलद्रव्य काय होत नाही रे? त्याच्यामधून नष्ट होत नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही रासायनिक प्रक्रिया केली हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं. हायड्रोजन हा गॅस आहे, ऑक्सिजन हा गॅस आहे. दोघांपासून काय तयार झालं? पाणी.
पण पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं अस्तित्व संपुष्टात आलं का? नाही. पाण्यामध्ये पण हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे, ज्याला आपण H2O म्हणतो. कळालं का तुम्हाला? आणि मिक्सचरमध्ये तर तुम्हाला माहीत आहे, मिश्रण म्हणजे भौतिक पद्धती तर आपण शिकणारच आहोत थोड्या वेळात. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, तुम्ही भौतिक प्रक्रिया करा किंवा रासायनिक प्रक्रिया करा, सो कुठल्याच परिस्थितीमध्ये मूलद्रव्य तुम्हाला काय करता येत नाही, नष्ट करता येत नाही. लक्षात. सो ते तसेच राहतात मूलद्रव्य, ते नष्ट करता येत नसतात तुम्हाला.